पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक अ फाइल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाइलचं रीडिंग ऐकू. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर व्हॅनिटीच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे मिस्टिझम. वेळ, कसे, फेथ, इन्स्टिंक्ट. इथे मुख्य कार्ड आहे व्हॅनिटीचं, जे दाखवतंय की माणसाला वाटत राहतं की अजून हवं, अजून हवं. तर त्या बाबतीत हे रीडिंग सांगत आहे. पुढच्या 72 तासांमध्ये मिस्टिझमचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतःचा शोध घेणार आहात. तुम्ही कशामध्ये शक्तिशाली आहात? तुम्ही का का वेगळे आहात? हे तुम्ही शोधणार आहात. स्वतःला वेळ देणार आहात. कारण हे जे काही तुम्हाला वाटतंय, तर तिथे कुठेतरी तुम्ही स्वतःचा शोध घेणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही करताना इथे दिसत आहात. अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. आपल्याच बाबतीत हे सगळं का होतंय? काही गोष्टी ज्या काही तुमच्या जीवनात घडत आहेत, त्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला त्या स्थितीमधून शिकवू इच्छितो, काहीतरी शिकवत आहे. पण तुम्हाला असा प्रश्न पडलाय, की आपल्याच बाबतीत असं का होतंय? पण आता हे जे काही तुमच्या जीवनात होत आहे, ज्याप्रमाणे हे झाड आहे, निष्पर्ण झाड आहे, त्याप्रमाणे जर तुमची स्थिती आहे, तर आता ब्रह्मांड तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेणार आहे. तुमची प्रगती आता होणार आहे. पुढच्या 72 तासांमध्ये तुम्हाला मार्ग मिळत आहे. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला मार्ग दाखवत आहे आणि यामुळे तुमचा विश्वास वाढणार आहे ब्रह्मांडावरचा. तुम्ही तुम्ही जे आहात, तुमची ताकद काय आहे? तुम्ही कोण आहात? याची जाणीव तुम्हाला होणार आहे. तुम्ही किती शक्तिशाली आहात हे तुम्हाला कळणार आहे. आता तुमची जी स्थिती आहे त्यामध्ये असं असू शकतं, की एखाद्या नात्याशी एखादं नातं जे तुमच्या जीवनात आहे त्याच्याशी नातेसंबंधांमध्ये काही समस्या असेल, तर तिथे तुम्ही स्वतःचा शोध घेत आहात. पुढच्या 72 तासांमध्ये अहंकारामुळे जर एखादं नातं तुम्ही तोडलं असेल, तर त्याबाबत तुम्ही विचार करत आहात किंवा त्याबाबत तुम्ही स्वतःचा शोध घेताना इथे दिसत आहात. आणि तुम्हाला त्या बाबतीत असा प्रश्न पडतोय, की आपणच का प्रत्येक वेळी? किंवा काही प्रश्न तुम्ही ब्रह्मांडाला विचारत आहात. तर ब्रह्मांड तुम्हाला त्या बाबतीत काही गोष्टी शिकवत आहे आणि ह्या सम ही जी समज तुमच्यामध्ये येणार आहे पुढच्या 72 तासांमध्ये, त्यामुळे तुम्ही शक्तिशाली बनत आहात. त्यामुळे तुमची प्रगती होत आहे आणि तुमचा ब्रह्मांडावरचा विश्वास वाढतोय. तो प्रकाश तुम्हाला जाणवतोय. आणि जे तुम्ही खरे आहात, जे प्रेमळ तुम्ही खरे आहात, ते सगळ्यांसमोर येणार आहे. म्हणजे आता काही कारणाने अहंकार ही आपली नकारात्मक बाजू आहे. हे जे दुर्गुण आपल्यामधले असतात, ते आपल्याला
कधी ना कधी बाधा ठरतात. तर इकडे तेच होतंय, ते तुम्हाला ब्रह्मांड शिकवतंय, की तुम्ही स्वतःकडे पाहिलं पाहिजे. स्वतःमध्ये काय बदल करता येईल किंवा तुमचं कुठे चुकलं तर आणि आता ते नातं सुधारण्यासाठी किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये हव्यास न धरता आहे त्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं करू शकता, हे तुम्ही आता पुढच्या 72 तासांमध्ये करणार आहात. यामुळे तुमची प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते आणि ब्रह्मांड तुम्हाला सहकार्य करत आहे. तुम्ही जे शक्तिशाली बनत आहात, ते ह्या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःवर काम करत आहात. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड काढूया. डिसिपेटिंग. तर मार्गदर्शनासाठी हे कार्ड आलंय ते सांगतंय, की तुमच्याकडे आहे आणि तुम्ही आराम करताय असं आहे का? तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करून तुम्ही काम सुरू केलं पाहिजे. तुम्ही करू शकता. ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही करू शकता. तुम्ही आता वेळ फुकट न दवडता हे काम सुरू केलं पाहिजे. तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग केला पाहिजे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायल नंबर 2, तुम्ही जर इनसिक्युरिटीच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा आणि काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे पॅशन, बॅलन्स, कम्प्लिशन, इम्पेशन्स, वर्कोली. हे रीडिंग जे आहे ते तुमच्या जिथे तुम्हाला असुरक्षित वाटतंय, चिंता वाटतेय, तुम्हाला वाटतंय की काय होणार पुढे असा प्रश्न पडलाय आणि ज्याबाबत तुम्ही विचार करत आहात, अतिविचार करत आहात किंवा ज्या गोष्टीचं पुढे काय होणार असा जो प्रश्न पडलाय, त्या बाबतीत हे रीडिंग सांगतंय की ती गोष्ट आता पूर्ण होणार आहे. एक चक्र पूर्ण होत आहे पुढच्या 72 तासांमध्ये. जे तुमचं दुःख होतं त्याचा आता अंत होणार आहे. ही जी चिंता आहे ती दूर होणार आहे. हे सगळं का होणार आहे? कारण इथे पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्ही दिसताय, सेवा करताय, सेवाभाव दिसतोय. तर तुम्हाला जे करायला आवडतं, इतरांना मदत करायला आवडते किंवा मार्गदर्शन, हे जे काही तुमचं काम आहे ते असंच काही काम असू शकतं आणि ते तुम्ही करत असल्यामुळे तुम्ही संतुलित आहात आणि स्वतः संतुलित राहिल्यावर आपलं काम जे आहे ते आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, मन लावून करू शकतो आणि हे 72 तासामध्ये होत आहे. यामुळे एक चक्र पूर्ण होत आहे. जी चिंता आहे ती दूर होत आहे. असुरक्षित भावना जी होती ती न राहता आता तुम्हाला एक विश्वास आहे की आपण करू शकू. इम्पेशन्सचं हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही करत आहात, जे तुम्हाला करायला आवडतं, ज्या पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्ही आहात, ते तुम्ही काम तर करत आहात, पण तिथे तुम्ही अधीर आहात की कधी होणार. तुम्हाला खूप लवकर ते पूर्ण करायचं आहे. ते स्वप्न कधी पूर्ण होणार असं तुम्हाला वाटतंय. किंवा जी मेहनत मी घेत आहे त्याचे रिझल्ट्स मला कधी दिसणार
यासाठी तुम्ही अधीर आहात आणि देवदूत ते पाहत आहेत की तुम्ही काय करताय. वर्कोलिकचं कार्ड पुढच्या 72 तासांमध्ये ही जी ऊर्जा आहे ती असं सांगते की तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त आहात. तुमच्या मनात, डोक्यात सारखं ते कामाबद्दलच विचार आहेत, की आपण कसं करावं आणि पॅशनेट ऊर्जेमध्ये असल्यामुळे तुम्ही चिंता न करता आता ते काम कसं करता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करत आहात. किंबहुना खूप जास्त प्रमाणात काम करत आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? व्हॅनिटीचं कार्ड आहे. तर व्हॅनिटीचं कार्ड हे सांगतंय की तुम्हाला काम करायचं आहे, पण बाकीच्या बाकीच्या माणसांना वेळ सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीशी तुमचं नातं चांगलं होतं आणि काही कारणाने तुम्ही आता त्या व्यक्तीशी बोलत नसाल, तर तुम्हाला वेळ द्यायचा आहे त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा जे काही तुम्ही करत आहात ते काम महत्वाचं आहेच, पण थोडा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढा, थोडा वेळ घरातल्या माणसांसाठी काढा. म्हणजे तुम्ही कामाबरोबर बाकीच्या गोष्टी सुद्धा सांभाळू शकाल. संतुलन राहील. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर ग्रीकच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे फॉरगिव्हनेस. गॉसिप, सोलमेट, कन्फ्युजन, प्रिझर्व्हर. या रीडिंगच्या मध्यावरचे कार्ड आहे ते आहे सोलमेटचं कार्ड आणि मुख्य कार्ड आहे ग्रीडचं कार्ड. तर हे कार्ड काय सांगतंय की तुम्हाला कसलं तरी दुःख आहे. कोणाबाबत दुःख आहे तर अशी एखादी व्यक्ती आहे जी जवळची आहे, जिच्याशी तुमचं प्रेमाचं नातं आहे आणि तुमचं प्रेम असतानाही तुम्ही ते दाखवत नसल्यामुळे काही गैरसमज झालेले आहेत आणि त्याबाबत दुःख आहे. तर हे जे काही दुःख आहे तिथे ब्रह्मांड काय सांगतंय, पुढच्या 72 तासामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला माफ करत आहात. तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात. शिवाय त्या व्यक्तीशी बोलत आहात किंवा तुम्ही जे काही परिवर्तन आणत आहात स्वतःमध्ये यामुळे लोकांमध्ये चर्चा होऊ शकते. तुम्ही त्यांना माफ करत आहात आणि त्यानंतर तुमच्याबाबत चर्चा होऊ शकते किंवा त्या व्यक्तीशी तुम्ही गप्पा मारू शकता. तर ही अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीशी तुमचं प्रेमाचं नातं आहे आणि तिथे जे गैरसमज झालेले होते तर ते आता पुढच्या 72 तासात दूर होणार आहेत. रिझर्व्हन्सचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही जरी त्या व्यक्तीला माफ केलेलं असलं किंवा तुम्ही तो म्हणजे तुमची चूक नसताना सुद्धा तुम्ही एक पुढाकार घेऊन एखाद्या व्यक्तीशी बोलणं, तर इथे तुम्ही किती शक्तिशाली आहात हे लक्षात येतं. हे कार्ड तेच सांगतंय की तुम्ही यामुळे शक्तिशाली होणार आहात. तुम्ही जे दिसताय लोकांना त्यापेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहात आणि हे कदाचित
लोकांना माहित नसल्यामुळे तुमच्या बाबत गैरसमज होत आहेत. पण पुढच्या 72 तासात तुम्ही त्यांना माफ करत आहात आणि पुन्हा त्या व्यक्तीशी तुमचं प्रेमाचं नातं होत आहे. तुम्ही शक्तिशाली बनत आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? विक्टिमचं हे कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला त्रास होतोय कारण तुमच्यावर दबाव आणला जातोय. पण हे जे काही होतंय ते त्याचा स्वीकार करत तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेला माफ करत आहात. जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही त्या स्थितीचा स्वीकार करत तुमचं दुःख बाजूला ठेवून तुम्ही माफ करत आहात इतरांना आणि तुम्ही शक्तिशाली बनत आहात. ब्रह्मांड हेच सांगतंय की तुम्ही स्वतःला त्रास न करता इतरांना माफ करायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.